आपण ज्या निळोबाराय महाराजांचा अभंग सेवेसाठी उच्चारला, त्या निळोबाराय महाराजांच्या चरित्रावरती थोडा प्रकाश टाकण्याची गरज आहे. त्यामुळे मग आपल्याला समजेल अभंगात निळोबाराय महाराज भगवंताला संत रूपाने अवतार धारण करायला का सांगतात. पहा, निळोबाराय महाराज त्यांच्या वडिलांची परंपरा होती, ते शैवपंथी होते, रामलिंगाची ते पूजा करायचे. आणि मग त्यांच्या वडिलांच्याच अनुसारे निळोबाराय सुद्धा रामलिंगाची पूजा करायचे, शैवपंथी होते. पण ज्यावेळी त्यांनी शिरूरहून पारनेरला प्रस्थान केलं किंवा शिरूरहून पारनेरला राहायला गेले, त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना संताजी महाराजांची भेट झाली. आणि संताजी महाराजांची भेट झाल्यानंतर तुकाराम महाराजांचा महिमा ऐकायला मिळाला. तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळ्याचा सगळा प्रसंग ऐकायला मिळाला. तुकाराम महाराजांनी अगदी पाण्यावरती जशा लाह्या तरव्या तशा अभंग गाथा तारवला, अभंगाच्या वह्या तरल्या. हे सगळा महिमा ऐकला आणि निळोबाराय महाराजांना, तुकोबाराय महाराजांना भेटण्याची आस निर्माण झाली. पुढे संताजी महाराजांसोबत निळोबारायांनी वारी केली. पारनेरहून पंढरपूरला येता येता अनेक कीर्तनं ऐकली, अनेक अभंग त्या ठिकाणी तुकोबाराय महाराजांचे ऐकले. आणि मग ते अभंग ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांच्या भेटीविषयीची जी आस होती ती आणखी दृढ होत चालली. आणखी इच्छा त्यांच्या मनात येऊ लागली, कधी मी माझ्या तुकोबारायांना भेटेन. आणि मग वारीला पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर निळोबाराय महाराजांची भेट तुकोबाराय महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांच्याशी झाली. आणि पुढे ते पंढरपूरवरून देहूला आले. आणि देहूला आल्यानंतर नारायण महाराजांच्या मुखातूनही तुकाराम महाराजांचा खूप महिमा ऐकला, खूप नामस्मरण ऐकलं, खूप कीर्ती ऐकली. आणि आता तर काही त्यांना राहावेनाच, निळोबारायांना कधी मी माझ्या तुकोबारायांना भेटेन, कधी मी त्यांना एकदा डोळे भरून पाहीन, अशी इच्छा निळोबाराय महाराजांची झाली. आणि मग त्या ठिकाणी इंद्रायणीच्या तीरावरती निळोबाराय महाराजांनी अनुष्ठान मांडलं. आणि अनुष्ठान मांडल्यानंतर अन्न पाण्याचा त्याग केला. आणि तुकाराम 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 एवढाच जप करत त्या ठिकाणी निळोबाराय महाराज बसले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, पाहता पाहता 21 दिवस निघून गेले. आता भगवान परमात्म्याने पाहिलं की माझे निळोबाराय तुकोबाराय महाराजांचा धावा करतायत, तुकोबाराय महाराजांचं नामस्मरण करतायत, त्यांच्या भेटीची इच्छा निळोबाराय महाराजांच्या मनात आहे. आणि असं भगवंताने पाहिल्यानंतर भगवंताला राहावलं नाही, भगवंत स्वतः त्या ठिकाणी निळोबारायांना भेटायला गेले. भगवंताने निळोबारायांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि कोणीतरी स्पर्श करते असं जाणवल्यानंतर निळोबारायांनी लागी येते बोलाविले कोणी, लागी येते बोलाविले निळोबारायांजवळ आले, मस्तकावरती हात ठेवला. निळोबारायांनी विचारलं कोण आहे, तर भगवंताने सांगितलं मी पांडुरंग परमात्मा.
त्यावेळी निळोबाराय भगवंताला म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखो देवा, तू कयाचा धावा करीत असो. आम्ही देवाला ओळखतच नाही, तुला इथे बोलावलंय कुणी, तू कशाला आलास, देव आहेस ना तू. मग एवढं तर तुला समजायलाच हवं रे. त्या प्रल्हादासारखी गती माझ्यावरती नाही, त्या प्रल्हादासारखं संकट माझ्यावरती ओढावलं नाही. आणि मग का उगाच तू कष्ट घेतलेस, प्रार्थना केल्याशिवाय कशाला आलास. खरं तर आम्ही तुला ओळखतच नाही, आम्ही तुकोबाराय महाराजांचा धावा करतोय. असं भगवंताला पुन्हा वैकुंठाला पाठवून दिलं. आणि भगवंत वैकुंठाला गेल्यानंतर भगवंताने तुकोबाराय महाराजांना सांगितलं, तुकोबाराय महाराज, निळोबाराय तुमचा धावा करतायत आणि जसं भागीरथीसाठी तुम्ही एकदा वैकुंठाहून पुन्हा पृथ्वी लोकावरती गेला होतात ना, तसं तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या निळोबारायांसाठी जावं लागेल. आणि मग भगवंताची आज्ञा म्हणून तुकोबाराय महाराजांनी पुन्हा वैकुंठाहून निळोबाराय महाराजांच्या भेटीसाठी आले. मस्तकी ठेवून हात प्रसाद देऊन केले सुखी. निळोबारायांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि कृपादृष्टी त्यांच्यावरती केली. आणि असे निळोबाराय महाराज ज्यांनी आपल्या गुरूंसाठी भगवान परमात्म्यालाही माघारी पाठवलं, तू इथून जा असं सांगितलं, अशा निळोबाराय महाराजांचा एवढा अधिकार तर नक्कीच असेल की भगवंता तुम्ही अवताराला या, पण कशा रूपाने, तुम्ही संत रूपाने अवताराला या, तुम्ही देव रूपाने अवताराला येऊ नका. पहा,